ह्या ड्रोनच्या द्वारे नेमकी निगराणी केली जाते का, कुणाचा हा ड्रोन आहे, असे महत्त्वाचे प्रश्न इथे उपस्थित होत आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेव्हा अशा घटना घडत आहेत त्यामुळे राजकीय चर्चा देखील त्याच्यामध्ये सुरू झाली आहे की कुणाचा हा ड्रोन असू शकतो आणि काय नेमकी निगराणी त्याद्वारे ठेवण्यात येते। मोठी बातमी आपण बघतोय, उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येते। आपल्यासोबत आमदार प्रवीण दरेकर जोडले गेले आहेत। प्रवीणजी, स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये। ही मोठी बातमी आपल्याकडे समोर येते की मातोश्रीच्या परिसरामध्ये एक अज्ञात ड्रोन दिसून आलाय। नाही, मला वाटतं असं काही होऊ शकत नाहीये। ड्रोन अज्ञात वगैरे नाही, मुंबई पोलीस फार हुशार आहे। यांना केवळ अशा प्रकारचा संशय निर्माण करून आमच्यावर वॉच ठेवतात, करून सहानुभूती मिळवण्याचा केविलवाना प्रयत्न आहे। आता सिंपल गोष्ट आहे, ड्रोन फिरतायत तर लोकल पोलीस स्टेशनला कळवणं, ते पोलीस विभागाला कळवणं, तात्काळ ते ड्रोन कोणाचा आहे काय आहे लगेच माहिती आपल्या समोर येईल। परंतु ह्यांना कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नको आहे। ह्यांना केवळ त्या ठिकाणी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा, सहानुभूती मिळवायचा केविलवाना प्रयत्न आहे। उद्या असं नको व्हायला ह्याने ड्रोन फिरवलाय आणि पुन्हा स्वतःच संशय आणि संभ्रम तेच निर्माण करतायत। मला वाटतं पोलीस मुंबईचा अत्यंत सक्षम आहे, त्या संदर्भात ते निश्चितच याची माहिती घेतील। राज्याचे मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत आणि त्याच्यामुळे असं भले विरोधी पक्षाचे असले तर ते राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत। मातोश्रीला एक वेगळ्या अशा प्रकारचा वारसा आहे, उद्धवजी ठाकरे मोठे नेते आहेत आणि असं करायचं काहीच कारण नाही। आता पोलीस सुरक्षेच्या दृष्टीनं काय आहे की कोणी काय पोरकटपणा केलाय त्या ठिकाणी समोर येईल। निश्चितच प्रवीणजी, मुंबईमध्ये तसं जर ड्रोन उडवण्यासाठी परवानगी नाहीये आणि मातोश्रीच्या परिसरामध्ये आणखीनच सुरक्षा देखील असते, जसं तुम्ही म्हणालात की माजी मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे, मग त्या परिसरामध्ये असा अज्ञात ड्रोन दिसून येणं आणखी काही नव्या चर्चा यामुळे सुरू होतील। आता उद्धवजी ठाकरे साहेबांच्या त्या मातोश्रीला डेव्हलपमेंट करायचं आहे की काय हाही एक विचार करावा लागेल, कारण हल्ली सर्वे पण ड्रोननी करतात। त्याच्यामुळे तसं काय आहे, हा सर्वे डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं 2 मातोश्रीचे 3 मातोश्री करण्यासाठी सर्वे सुरू आहे की काय, म्हणजे एका बाजूला सर्वे करायचा, दुसऱ्या बाजूला सरकारवर टीका करायची किंवा सहानुभूतीसाठी संभ्रम निर्माण करायचा। हे राजकारणासाठी कुठल्याही प्रकारचं टोकाला जाऊन त्या ठिकाणी वातावरण निर्माण करतील। त्यांना नॅरेटिव्ह सेट करण्यात इंटरेस्ट आहे, कारण लोकसभेमध्ये त्यांनी असंच खोटं नॅरेटिव्ह सेट करून यश मिळालं। मग आता आम्हाला त्या ठिकाणी वॉच ठेवतायत, आमच्या चौकशा लावतायत, आमच्यावर त्या ठिकाणी दबाव आणतायत, असं चित्र करण्यापलीकडे त्यांच्या हातात काही नाहीये, पण जनता सुज्ञ आहे। बरं प्रवीणजी, तुम्ही असेच जोडले राहा आमच्यासोबत। आपल्यासोबत माजी महापौर किशोरी पेडणेकर आहेत। किशोरीजी, मोठा आरोप, एकतर बातमी ही आहे की मातोश्रीच्या परिसरामध्ये एक अज्ञात ड्रोन दिसून आलाय, त्यावर प्रवीणजींकडून असा आरोप करण्यात येतोय की संभ्रम निर्माण करण्यासाठी यांच्याकडूनच हे सगळे प्रयत्न केले जात आहेत। एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय की आमच्यावर चौकशी, आमच्यावर एक नजर ठेवल्या जाते। अहो प्रवीण दादा, सत्तेच्या खुर्चीत आहे, सत्तेची सगळी सत्ता बत्ता अधिकार तुमच्याकडे आहे। तो ड्रोन पकडा आणि नक्की कोणाचा आहे तो बघा। सगळ्या गोष्टी कुठे आमच्यावर हे करता तुम्ही? हे काय झालं, नरेटिव्ह आम्ही पसरवतोय का तुमच्या अंधभक्त पसरवतायत? नरेटिव्ह पसरवायला लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या जे कामकाजावर जे चाललंय त्याच्यावर लोकांनी बोलायचंच नाही का? नरेटिव्ह पसरवणं म्हणता हिटलर आहात। तर किशोरीताई, हा मोठा प्रकार समोर येतोय कारण मुंबईमध्ये ड्रोन उडवण्याला परवानगी नाहीये, त्यातल्या त्यात मातोश्रीच्या परिसरामध्ये सुरक्षेची काळजी घेण्यात येते। आम्ही घाबरलं पाहिजे, आमच्या जीविताला का भीती वाटली पाहिजे, आमच्या जीविताची। तिथे त्यांना बाळासाहेबांचं घर आहे, ते सोडून कोणतरी उडवतंय तर कोणतरी का उडवतंय ते बघायचं काम कोणाचं आहे? सत्तेत आहात ना हो, सत्तेचा विसर पडलाय काय ना? किशोरीताई, तुम्ही अशाच जोडल्या राहा। प्रवीणजी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रवीणजी ऐकतायत? प्रवीणजी, आपलं उत्तर। मला किशोरीताईंना सांगायचं आहे,
आता ड्रोनची गोष्ट सरकारच्या निदर्शनास आले, पोलिसांच्या निदर्शनास आले. 100% पोलीस त्याचा शोध घेतील, कोण आहेत समोर येईल, ऍक्शन होईल. परंतु माझं म्हणणं आहे की ड्रोन दिसलाय ना, व पोलीस स्टेशनला आपल्याला सांगायला काय प्रॉब्लेम आहे? पोलीस प्रशासनाला सांगा ड्रोन दिसतोय म्हणून, तक्रार पण करायची नाही, बोलायचं. हा सांगितलंय तर मग ऍक्शन होणार ना. थोडा धीर तर धरा. संध्याकाळपर्यंत काय ऍक्शन नाही झाली मग काय बोला. पण आमच्या बोलायला तर लागणार. त्याच्यामुळे कळवलंय, तुम्हाला पण कळल्यानंतर तुम्ही पोलिसांना विचारा. आम्ही कळवलंय, आम्ही कळवणार. मुख्यमंत्री स्वतः किशोरीताई राज्याचे गृहमंत्री आहेत. ज्या वेळेला असा विषय मीडियाच्या माध्यमातून समोर येतो त्याचं सरकार पोलीस खातं दखल घेत असतं, माननीय गृहमंत्र्यांना ब्रीफिंग होत असतं आणि त्याच्यामुळे 100% नेमका हा ड्रोन कोणाचा आहे, त्याच्या मागच्या भावना, उद्देश काय आहे हे ताई समोर येणारच ना. थोडी आहे कोणी कुठे ड्रोन फिरवावं, आलंच पाहिजे. ते आम्ही तुमच्या मताशी सहमत आहोत. आणि काय आहे, आपल्या बाळासाहेबांचं घर आहे आणि त्या घरावरती जर आपला ड्रोन फिरत असेल, आपला म्हणजे ज्यानी कोणाचा, तो कशासाठी फिरवतोय, त्याचा एम काय आहे हे पहिलं सत्ताधाऱ्यांनी शोधून काढलं पाहिजे. तर ही मोठी बातमी समोर येते. दोघांचेही धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. मातोश्री परिसरामध्ये एक अज्ञात ड्रोन दिसून आलाय आणि त्या संदर्भामध्ये आता चर्चा सुरू झाल्यात. तर नेमकी मातोश्रीवर कुणाची नजर आहे असा प्रश्न इथे उपस्थित होतोय, कारण अज्ञाताकडून ड्रोनच्या माध्यमातून मातोश्री परिसरामध्ये नजर ठेवण्यात येते. मुंबईमध्ये ड्रोन उडवण्यासाठी परवानगी नसली तरी मातोश्री परिसरामध्ये ड्रोन दिसून येतं. हे मोठं प्रकरण दिसून येत आहे, कारण की त्या परिसरामध्ये सुरक्षेची काळजी घेण्यात येते. त्याच परिसरामध्ये जर अज्ञात ड्रोन दिसून येतोय तर हा ड्रोन नेमकं कोण उडवतंय, हा ड्रोन कुणाचा आहे असे प्रश्न इथे उपस्थित होत आहेत. जसं की किशोरी पेडणेकरांकडून आता सांगण्यात आलं की या ड्रोनची चौकशी झाली पाहिजे, कारण बाळासाहेबांचं घर तिथे आहे, मातोश्रीला एक वारसा आहे असं प्रवीण दरेकरजी म्हणालेत. त्यामुळे त्या ड्रोनची चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे. आता आगामी निवडणुका समोर आहेत आणि त्याच्या पार्श्वभूमीवर असं सगळा प्रकार घडणं, यामध्ये राजकीय चर्चांना देखील उधाण येणार आहे. कारण ड्रोनच्या माध्यमातून मातोश्रीच्या परिसरामध्ये कोण नजर ठेवतंय हा प्रश्न इथे उपस्थित होतोय. अज्ञात हा ड्रोन आहे आणि हा ड्रोन नेमकं उडवतंय कोण असे देखील प्रश्न इथे उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर आमदार प्रवीण दरेकर यांनी या संदर्भामध्ये काही गंभीर प्रश्न उपस्थित केलेत की संभ्रम निर्माण करायचा आहे जनतेच्या मनात, म्हणून यांच्याकडूनच काय हा ड्रोन उडवण्यात येतोय का असा देखील आरोप त्यांच्याकडून करण्यात आलाय. त्याचबरोबर खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय असा देखील आरोप प्रवीण दरेकरजी यांच्याकडून करण्यात आलाय. कारण की त्यांचं असं म्हणणं आहे लोकसभेला यांनी खोटा नरेटिव्ह सेट केला आणि आत्ताही असे सगळे प्रकार करून हे खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतायत की आमच्यावर नजर ठेवल्या जाते, आमची चौकशी लावल्या जाते असा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलाय. त्याला उत्तर देताना किशोरी पेडणेकर म्हणाल्यात की या प्रकरणाची चौकशी तुम्ही करायला पाहिजे, तुम्ही सत्ताधारी आहात, गृह खातं तुमच्याकडे आहे, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. पोलिसांना आम्ही हा सगळा प्रकार कळवलेला आहे, पण त्या संदर्भात नेमके काय अपडेट्स आहेत, काय चौकशी होतीये याच्याकडे तुम्ही जातीनं लक्ष दिलं पाहिजे असं किशोरी पेडणेकर म्हणाल्यात. मोठा प्रकार हा आपल्याला दिसून येतोय. मातोश्री परिसरामध्ये एक अज्ञात ड्रोन, त्याचं हे फुटेज मातोश्रीवरूनच घेण्यात आलंय. हा सगळा प्रकार पोलिसांना कळवण्यात आलाय आणि त्यानंतर या प्रकरणाची चौकशी आता सुरू झाली आहे. नेमका हा ड्रोन कुणाचा आहे, हा अज्ञात ड्रोन आहे की तिथे आजूबाजूला हा ड्रोन कोणी उडवतंय आणि नेमका हा ड्रोन मातोश्री परिसरामध्ये का उडवला जातोय असे सगळे प्रश्न इथे उपस्थित होत आहेत. अज्ञाताकडून मातोश्री परिसरामध्ये ड्रोनच्या द्वारे नजर ठेवण्यात येते का, ड्रोनच्या द्वारे टहाळणी करण्यात येते का असे देखील प्रश्न उपस्थित होत आहे. सुरक्षेचा एक मोठा प्रश्न इथे उपस्थित होतोय, कारण उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री आहेत. मातोश्री परिसरामध्ये देखील सुरक्षेची काळजी घेण्यात येते, त्यामुळे मातोश्री परिसरात अज्ञात ड्रोन दिसून येणं इथे मोठा प्रश्न उपस्थित होतोय. मुंबईमध्ये ड्रोन उडवण्याला परवानगी नसताना मातोश्री परिसरामध्ये असा अज्ञात ड्रोन जेव्हा दिसून येतोय त्यामुळे चर्चांना देखील उधाण आलंय आणि अनेक प्रश्न इथे उपस्थित होत आहेत. उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर
आपण चित्र बघतोय एका ड्रोनचं। हा ड्रोन एका अज्ञात व्यक्तीकडून उडवला जातोय। तो व्यक्ती नेमका कोण आहे? मातोश्री परिसरामध्ये ड्रोन का उडवण्यात येत आहे? नेमका ड्रोनच्या माध्यमातून मातोश्री परिसराची टहाणी केली जाते का? मातोश्री परिसराची पाहणी, मातोश्री परिसरावर नजर ठेवण्यात येते का? असे सगळे प्रश्न इथे उपस्थित होत आहेत। त्यामुळे लवकरात लवकर या सगळ्या प्रकरणाची चौकशी करा। हा ड्रोन नेमका कुणाचा आहे, कोण उडवतंय याची सगळी चौकशी करा, असं किशोरी पेडणेकर म्हणालेले आहेत। आणि प्रवीण दरेकरांनी याला उत्तर देताना बाळासाहेबांचं ते घर आहे, त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी होईलच असं उत्तर त्यांनी दिलेलं आहे। या सगळ्या परिसरामध्ये ड्रोनच्या माध्यमातून नजर का ठेवण्यात येते असा प्रश्न इथे उपस्थित होतोय। तर मातोश्री परिसरामध्ये हा अज्ञात ड्रोन दिसून आलाय। त्याचं जे काही फुटेज आहे ते मातोश्रीवरूनच घेण्यात आलंय, त्यामुळे ते लक्षात आलं की मातोश्री परिसरामध्ये एक अज्ञात ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येते आहे। आता नेमकी हे ड्रोन का उडवल्या जाते, नजर कोणावर ठेवण्यात येते असे प्रश्न इथे उपस्थित होत आहेत। हा ड्रोन कोण उडवतंय? अज्ञात ड्रोनद्वारे निगराणी केली जाते का असा देखील आरोप करण्यात येतोय। त्यामुळे लवकरात लवकर याचा शोध घ्यावा, याची चौकशी व्हावी असं शिवसेना उभाटा पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर म्हणालेल्या आहेत। त्यांच्याशी न्यूज 18 लोकमतने बातचीत केली आहे, तेव्हा त्यांनी लवकरात लवकर या प्रकरणाची चौकशी करावी। आम्ही पोलिसांकडे या संदर्भात तक्रार देखील दाखल केलेली आहे असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत।